नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 15 ऑगस्ट भागामध्ये सोनंदीला भेटण्यासाठी एक मुलगी जाते आणि म्हणते, ताई तुम्ही सोनंदी सरपोतदार ना? सोनंदी म्हणते, हो. ती म्हणते, मला तुमच्याशी बोलायचं होतं. सोनंदी म्हणते, हो बोला ना. बरं या इकडे, आपण बसून बोलूया. ती मुलगी बसते. सोनंदी म्हणते, मी तुम्हाला ओळखलं नाही. ती मुलगी म्हणते, तुमचं ज्या मुलाशी लग्न ठरतंय ना, तो माझा फियोन्से. हे ऐकल्यानंतर सोनंदी चांगलीच हादरते. ती मुलगी म्हणते, ताई माझं आणि निलेशचं एकमेकावर खूप प्रेम आहे. तो समर राजवाडेंना खूप मानतो. त्याचं म्हणणं आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं, त्यामुळे समर सर जे म्हणतील तेच मी करणार. आणि त्यांनी निलेशला तुमच्याशी लग्न करायला सांगितलं आणि तो समर सरांना नकार नाही देऊ शकत असं तो म्हणाला. आता सोनंदीला वाईटही वाटतं आणि रागही येतो. हे सगळं ऐकल्यानंतर ती खूप शॉक होते. इकडे निलेश समरशी बोलत असतो. समर म्हणतो, ठीक आहे, मग आपण पुढच्या तयारीला लागूया. आता मी सरपोतदारांकडे जातो आणि लग्नाची बोलणी करतो. निलेश म्हणतो, चालेल सर. तेवढे त्याला फोन येतो. तो म्हणतो, हॅलो, आवाज येतो, मी सोनंदी बोलते. तो म्हणतो, हां बोला. सोनंदी म्हणते, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. खरं तर निलेशला मनातून खूप आनंद होतो. तो फोन बंद करतो आणि समरकडे बघायला लागतो. समर म्हणतो, काय झालं? निलेश म्हणतो, सोनंदीचा फोन होता. त्या म्हणाल्या, आपलं लग्न नाही होऊ शकत. त्यांनी लग्नाला नकार दिला. आता मात्र समर आणि आनंद खूप शॉक होतात. समर म्हणतो, असं कसं, का नाही लग्न करू शकत? निलेश म्हणतो, माहीत नाही सर, पण त्या नाही म्हणाल्या. समर म्हणतो, असं कसं नाही म्हणाल्या? मी त्यांना फोन करतो. आनंद म्हणतो, समर. पण समर काय ऐकत नाही आणि सोनंदीला फोन करतो आणि म्हणतो, मी एक अत्यंत चांगला मुलगा तुमच्याकडे पाठवला आणि तुम्ही त्यालाही नकार दिला. सोनंदी म्हणते, मग तुम्हीच करा ना त्याच्याशी लग्न. समर म्हणतो, अरे हे काय बोलताय, मी कसं लग्न करणार? अहो तो मुलगा मी तुमच्यासाठी बघितला आहे. सोनंदी म्हणते, आपलं काय ठरलं होतं? मुलगा आवडला तर हो म्हणायचं, नाही आवडला तर नाही म्हणायचं. मला नाही आवडला मुलगा. समर म्हणतो, एवढा चांगला मुलगा नाही आवडला? ती म्हणती, नाही, आणि प्लीज यापुढे माझ्यासाठी मुलगा बघू नका. समर घरी जातो आणि आजीला सांगतो. त्या सोनंदी ताईने लग्नाला नकार दिला. आजी म्हणते, मग आता पुढे काय? समर म्हणतो, प्लॅन बी. आजी म्हणते, काय आहे तुझा प्लॅन बी? समर म्हणतो, सोनंदीचं स्वयंवर. त्यांनी एकाला नकार दिला म्हणून काय झालं? मी त्यांच्यासाठी स्वयंवर रचणार. आजी म्हणते, सोनंदीचं स्वयंवर? तो म्हणतो, हो, सोनंदीचं स्वयंवर. आजी आता तू बघच. तर सोनंदीच्या स्वयंवरामध्ये काय धमाका होणार? दुसरा मुलगा येणार की समरच तिच्याशी लग्न करणार? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.